श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, गुरुचरित्राचा हा एक अध्याय नवस पूर्ण करतो जर श्रद्धेने, विश्वासाने आणि स्वामींवर आपण विश्वास ठेवला. तर हा अध्याय जर तुम्ही घरात वाचायला सुरुवात केली तर नक्कीच जीही मनात इच्छा आहे, जेही तुम्ही मागाल ते नक्की पूर्ण होतं. मनात फक्त इच्छा ठेवा आणि नवस बोला आणि या अध्यायाचे वाचन सुरू करा. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की गुरुचरित्राचे पारायण संपूर्ण केलं, 7 दिवसाचं केलं, संपूर्ण नियमांचे पालन करून केलं तर त्याचे इच्छित परिणाम आपल्याला मिळतातच, त्याचे लाभ आपल्याला मिळतातच आणि हे अनुभव प्रत्येकाला येतो. परंतु गुरुचरित्र पारायण करण्याचे खूप कठीण आणि कडक नियम आहेत. प्रत्येकाला ते नियमांचे पालन करता येईल असं नाही. आजकाल या धावपळीच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये, व्यवसाय, नोकरी या सगळ्यामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही. वेळ मिळतो, वाचू सुद्धा शकतो आपण, परंतु नियमांचे पालन होईल असं सुद्धा नाही. म्हणून असे वेगवेगळे गुरुचरित्राचे अध्याय आहे ज्याचे वेगवेगळे लाभ आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक अध्याय सांगणार आहे जो नवस पूर्ण करतो, जो इच्छा पूर्ण करतो, जे मागू ते मिळवून देतो. फक्त या पारायणाचे किंवा या अध्यायाचे काही छोटे छोटे नियम आहेत जे आपण पालन करायचे आहे. ते म्हणजे आपण हा अध्याय रोज सकाळी वाचायचा आहे. कारण सकाळी अंघोळ करून आपण फ्रेश असतो, कोणाच्या घरी गेलेलो नसतो, कोणाचा स्पर्श झालेला नसतो, काही खाल्लेलं नसतं. म्हणून सकाळी अंघोळ झाल्याबरोबर देवघरासमोर बसून हा अध्याय वाचून घ्यायचा आहे. हा अध्याय गुरुचरित्राची जर पोथी पारायण तुमच्या घरात असेल तर त्यातून तुम्ही वाचू शकतात, किंवा मग गुगलवर सुद्धा PDF फाईलमध्ये हा अध्याय आहे, तिथून सुद्धा तुम्ही हा अध्याय वाचू शकतात. आता दुसरे नियम काय, तर हा अध्याय जर वाचत असाल तर नॉनव्हेज घरात करू नका आणि खाऊ सुद्धा नका. म्हणून हा अध्याय तुम्ही 1 महिना, 2 महिने, 3 महिने वाचा, परंतु नॉनव्हेज करू नका, खाऊ नका, व्यसनापासून लांब राहा. बाकी याचे कोणतेही नियम नाही. बस एवढेच 2 छोटे नियम आहे की सकाळी हा अध्याय वाचून घ्यायचा आणि नॉनव्हेज आणि व्यसनापासून आपण लांब राहायचं. बाकी तुम्ही कुठेही झोपू शकतात, शाकाहारीमध्ये काहीही खाऊ शकतात. आता हा अध्याय कोणता, तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 18वा अध्याय. 18वा अध्याय तुम्ही कोणत्याही दिवसापासून वाचायला सुरुवात करू शकतात. फक्त ज्या दिवशी तुम्ही हा अध्याय वाचायला सुरुवात कराल त्या दिवशी हात जोडून स्वामींना प्रार्थना करा की माझा हा नवस आहे, माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा स्वामी महाराज. जर हा अध्याय वाचून माझी इच्छा, माझा नवस पूर्ण झाला तर मी अक्कलकोट दर्शनाला येईल आणि लगेचच तुमचा नवस पूर्ण होईल. मित्रांनो, जेव्हा नवस पूर्ण होईल तेव्हा तो फेडायला विसरू नका. अक्कलकोट दर्शनाला जाणे सुद्धा विसरू नका. ज्या दिवशी इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी अक्कलकोट दर्शनाला नक्की जा. जोही नवस तुम्ही बोलाल तो पूर्ण नक्की करायचा, पण याच्याने इच्छा पूर्ण नक्की होईल तुमची. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आजच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माझे स्वामी. धन्यवाद.